नशा व मौजमजा करण्यासाठी मोबाईल चोरी। चोरी करणाऱ्या तिघांना व एक अल्पवयीन बालकास अटक। नशा करण्यासाठी मोटरसायकलवरून येत आयफोन कंपनीचा मोबाईल चोरणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट 1 च्या पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 10,25,000 रुपयांचे तब्बल 25 मोबाईल व एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे। विकी प्रभाकर काळे वय वर्ष 22 राहणार आंबेडकर नगर सातपूर नाशिक। ऋत्विक रामराव हिरे वय वर्ष 24 राहणार रामेश्वर नगर गंगापूर रोड नाशिक। शुभम सुभाष इंगळे वय वर्ष 21 राहणार सोमेश्वर कॉलनी सातपूर नाशिक असे अटक केलेल्या नशेबाज चोरांची नावे आहेत। फिर्यादी अविनाश भानुदास आव्हाड हे 1 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास सिद्धार्थनगर ते आनंदनगर कॉलनी चौकाकडे मोबाईल फोनवर बोलत जात असताना पाठीमागून मोटरसायकलवरून आलेल्या 2 अनोळखी इसमांनी बळजबरीने खेचून पळ काढला होता। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाणे येथे अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना काही इसम चांदशी आनंदवली येथे मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अप्पा पाणवड यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली। त्यानंतर सापळा रचून विकी प्रभाकर काळे, ऋत्विक रामराव हिरे, शुभम सुभाष इंगळे यांना ताब्यात घेऊन 6 मोबाईल फोन व एक सुझुकी एक्सेस मोपेड मोटारसायकल क्रमांक MH01EH 9654 जप्त केली। जप्त केलेले मोबाईल हे 1 ते 2 महिन्यात सातपूर MIDC अंबड कामगार नगर कॉलेज रोड गंगापूर भागातून पायी चालणाऱ्या इसमांच्या हातातून हिसकावून चोरून मोटरसायकलवर पडून गेले असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। दरम्यान कसून चौकशी केली असता सदर चोरी केलेले मोबाईल फोन हे सातपूर येथील अल्पवयीन बालकास विक्री करण्यासाठी दिले होते। यामध्ये चोरी केलेले एकूण 19 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले। सदर 3 आरोपी व एक अल्पवयीन बालक यांच्याकडून तब्बल एकूण 25 मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली एक्सेस मोटरसायकल असा एकूण 10,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदर आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांनी मौजमजा करण्यासाठी नाशिकच्या विविध भागात पायी जाणाऱ्या नागरिकांच्या हातातून हिसकावून चोरी केली असल्याची कबुली दिली आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड व सहकारी यांनी उत्कृष्टरित्या सदर कामगिरी बजावली आहे। मराठी केसरी न्यूज नाशिक। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।